नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्सच्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या अशा काही प्रश्नांच्या विषयी चर्चा केलेली होती. याच्यामध्ये आपण एकूण 4 क्वेश्चन बँक बघितलेले आहेत. त्याचे व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघू शकता. या सर्व प्रश्नांच्यामध्ये जे प्रश्न भूगोल विषयाच्या संदर्भामध्ये सर्व प्रकारच्या परीक्षांच्यामध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत, अशा प्रश्नांची उत्तरे, त्याचं स्पष्टीकरण आणि त्या प्रश्नांचं स्वरूप कशा प्रकारचं असतं, या सर्व घटकांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत. आता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून अशाच प्रकारची 10 प्रश्नांची क्वेश्चन बँक बघायची आहे की ज्याच्यामध्ये जे प्रश्न भूगोल विषयाच्या संदर्भामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्यामध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत, त्या प्रश्नांचा त्या ठिकाणी आपण समावेश केलेला आहे. त्याचबरोबर या प्रश्नांच्या माध्यमातून तुम्हाला त्या प्रश्नांचं स्वरूप कशा प्रकारचं असतं हे समजू शकेल व त्या ठिकाणी जे आपण स्पष्टीकरणं दिलेली आहेत याच्यामधून तुम्हाला नवीन प्रश्नांची उत्तरे मिळतील. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी हा व्हिडिओ सर्व प्रकारच्या परीक्षांसाठी महत्त्वाचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न बघायचा आहे. काय प्रश्न आहे बघा, इन विच स्टेट इज दी गुरु शिखर पेंग लोकेटेड. आता गुरु शिखर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? इन विच स्टेट म्हणजे कोणत्या राज्यामध्ये गुरु शिखर. आता आपल्याकडे जी भारतामध्ये प्रमुख शिखरं आहेत त्या प्रमुख शिखरांच्या मधील असणारं गुरु शिखर आहे, ते गुरु शिखर कोणत्या राज्यामध्ये समाविष्ट आहे हा प्रश्न IAS एक्झाम 2007 मध्ये विचारला गेलेला होता. याच्यासाठी या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे A राजस्थान, B गुजरात, C मध्य प्रदेश आणि D महाराष्ट्र. आता याचं एक्सप्लेनेशन काय बघा. दी गुरु शिखर पेंग इज लोकेटेड इन राजस्थान. आता हे जे गुरु शिखर आहे ते राजस्थान या राज्यामध्ये आहे. आता राजस्थान या राज्यामध्ये आहे, आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीतच असणार आहे, कारण आपण राजस्थान या राज्यामध्ये एकच सगळ्यात मोठी पर्वतरांग आहे, ती म्हणजे अरवलीची पर्वतरांग. आता पुढे काय बघा, दी गुरु शिखर पेंग इज लोकेटेड इन राजस्थान. गुरु शिखर इज लोकेटेड ॲट हाईट ऑफ 1772 meters above the sea level and one can enjoy the view of Mount Abu region from this पेंग. आता अरवली पर्वतरांगेतील एक सर्वात उंच पर्वत शिखर आहे. याची उंची जवळपास 1772 मीटर एवढी समुद्र सपाटीपासून उंच आहे. आता या ठिकाणी माउंट अबू हा जो भाग आहे तो भाग या गुरु शिखरामध्ये समाविष्ट आहे आणि या अरवली पर्वतरांगेतील एक सर्वात उंच शिखर म्हणून हे ओळखलं जातं. आता अरवली पर्वतरांग जर बघितली तर अरवली पर्वतरांगेचा समावेश किंवा जर भाग बघितला तर आपण तो राजस्थान या राज्यामध्ये येतो, म्हणून हे जे गुरु शिखर आहे हे गुरु शिखर राजस्थान या राज्यामध्ये समाविष्ट आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं अचूक उत्तर इन दी विच स्टेट इज दी गुरु शिखर इज पेंग लोकेटेड इन राजस्थान हे असेल. दुसरा प्रश्न काय बघा, द हिल रेंज दी सेपरेट दी स्टेट ऑफ मणिपूर फ्रॉम दी स्टेट ऑफ नागालँड इज नोन ॲज. हा प्रश्न CDS एक्झाम 2009 मध्ये विचारला गेलेला आहे. आता मणिपूर आणि नागालँड ही जी ईशान्येकडीलची 2 राज्य आहेत, आपण ईशान्येकडच्या ज्या 7 सिस्टर्स आहेत त्या 7 सिस्टर्समधील ही 2 राज्य मणिपूर आणि नागालँड. आता ही जी मणिपूर आणि नागालँड ही 2 राज्य आहेत, त्या 2 राज्यांना वेगळ्या करणारी डोंगररांग कोणती. आता याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे अराकन हिल्स, पटकाई हिल्स, बराईल हिल्स आणि मणिपूर हिल्स. आता याच्यामध्ये याचं अचूक उत्तर जे आहे ते अचूक उत्तर C आहे, बराई हिल्स हे आहे, कारण ही जी पर्वतरांग आहे किंवा ही जी डोंगररांग आहे ही डोंगररांग नागालँड आणि मणिपूर या 2 राज्यांना वेगळं करण्याचं काम करते. तर एक्सप्लेनेशन काय बघा, दी हिल्स रेंज दॅट सेपरेट दी स्टेट ऑफ मणिपूर फ्रॉम दी स्टेट ऑफ नागालँड इज नोन ॲज बराईल हिल्स. तिसरा प्रश्न आहे बघा, विच वन ऑफ दी फॉलोइंग डज नॉट लाईज इन महाराष्ट्र. आता खालीलपैकी, आता याचा मराठीत अर्थ होतो की खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये समाविष्ट असलेली कोणती डोंगररांग नाही. विच वन ऑफ दी फॉलोइंग डज नॉट लाईव्ह इन महाराष्ट्र. हा प्रश्न UPPCS एक्झाम 2011 मध्ये विचारला गेलेला होता. याच्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे A बालाघाट रेंज, B हरिश्चंद्र रेंज, C मांडव हिल्स आणि D आहे सातमाळा हिल्स. याचं अचूक उत्तर आहे की मांडव हिल्स. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आपल्या इकडं असणाऱ्या महाराष्ट्रातील काही प्रमुख पर्वतरांगा या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता इथे जर आपण बघितलं तर ग्रे कलरमध्ये ह्या सर्व भारतातील प्रमुख पर्वतरांगांचा समावेश या ठिकाणी आहे.
आता आपला महाराष्ट्र जर बघितला तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला असणारा पश्चिम घाट, त्याच्यामुळे आपल्याकडे विविध प्रकारच्या उपपर्वतरांगा किंवा डोंगररांगा आहे. त्या डोंगररांगांच्या मधीलच असणाऱ्या ह्या काही डोंगररांगा इथे दिलेल्या आहेत. याच्यामध्ये आपल्याकडे बालाघाट डोंगररांगा आहे, हरिश्चंद्र डोंगररांगा आहे, महादेव डोंगररांगा आहे, सातमाळा हिल आहे, म्हणजे सातमाळ्याच्या डोंगररांगा आहे. परंतु ही जर महादेव डोंगररांगा आणि मांडव हिल या दोन्हीमध्ये बऱ्यापैकी साम्य आहे, त्यामुळे त्या ठिकाणी आपली इथं गफलत होऊ शकते. म्हणून हा एक प्रश्न कन्फ्युजन करणार आहे. कारण मांडव हिल्स जे आहेत त्या मांडव हिल्स गुजरात या राज्यामध्ये असणाऱ्या जे कच्छचं रण आहे त्या कच्छच्या रणाच्या बाजूला असणाऱ्या हा एक महत्त्वाच्या टेकड्या आहेत. म्हणून याचं जे प्रमुख स्थान आहे ते गुजरात राज्यामध्ये आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं अचूक उत्तर या खाली दिलेल्या ज्या डोंगररांगा आहेत त्या डोंगररांगांच्या मधील मांडव हिल ह्या ज्या आहेत त्या मांडव हिल या आपल्या राज्यामध्ये येत नाहीत. चौथा प्रश्न आहे, द लेंथ ऑफ इंडिया कोस्टल लाईन इज अबाउट. आता भारतातील जी कोस्टल लाईन आहे किंवा किनारी भाग आहे किंवा किनारा आहे, त्या किनाऱ्याची लांबी किती आहे, हा प्रश्न SBI एक्झाम 2013मध्ये विचारला गेलेला होता. याच्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. ए आहे 5900 किलोमीटर, बी 6100 किलोमीटर, सी 7000 किलोमीटर, डी आहे 7500 किलोमीटर. आता या ठिकाणी याचे सरासरी अंतर दिलेलं आहे किलोमीटरमध्ये, म्हणजे आपल्या भारताला जो समुद्रकिनारा लाभलेला आहे त्या समुद्रकिनारा कोणता किती आहे त्याची या ठिकाणी सरासरी लांबी दिलेली आहे. तर या ठिकाणी याचं एक्सप्लेनेशन काय आहे बघा. द लेंथ ऑफ इंडियन कोस्टल लाईन इज अबाउट 7500 किलोमीटर इन इंडिया, मेजर्स 3214 kilometers from north to south and 2933 kilometers from east to west. It has a land frontier 15,200 kilometer and coastal line 7,517 kilometer. आता जर आपण प्रत्यक्षातपणे बघितलं तर आपल्या भारताचा जो समुद्र किनारा आहे तो 7517 किलोमीटर लांबीचा आहे. परंतु या ठिकाणी हा प्रश्न विचारला गेला असताना या ठिकाणी एक अंदाजे आपल्याला अंतर विचारले गेलेलं आहे 7500 किलोमीटर एवढं. म्हणून याचं अचूक उत्तर जे आहे ते 7500 एवढं आहे. आता जर आपण बघितलं तर सर्वसाधारणपणे 7517 किलोमीटर एवढी लांबी आहे, परंतु या ठिकाणी अंदाजे 7500 एवढी अंतर या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून अचूक उत्तर डी हे आहे. आता जर आपण विचार करायला गेलो तर पूर्व किनारपट्टी ही जी पूर्व किनारपट्टी आहे, पूर्व किनारपट्टीची लांबी जवळपास 2933 किलोमीटर एवढी आहे, तर पश्चिम किनारपट्टीची लांबी 3214 किलोमीटर एवढी आहे. म्हणजे अशा दोन किनारपट्टी बघून आपल्या भारताची 7517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा तयार होतो. आणि एकूण जर आपण भूसीमा बघितली तर भूसीमा 15200 किलोमीटर लांबीची आहे. अशा प्रकारच्या आपल्या भारताच्या असणाऱ्या सीमा असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून या ठिकाणी द लेंथ ऑफ द इंडियन कोस्टल लाईन इज अबाउट 7500 किलोमीटर हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पाचवा प्रश्न आहे बघा, विच स्टेट हॅज लार्जेस्ट कोस्टल लाईन इन इंडिया. लार्जेस्ट म्हणजे सगळ्यात मोठी, कोस्टल लाईन म्हणजे समुद्रकिनारा, सगळ्यात मोठा समुद्रकिनारा असलेलं राज्य कोणतं, हा प्रश्न रेल्वे एक्झाम 2009मध्ये विचारला गेलेला होता. याच्यासाठी येतात ते 4 पर्याय दिलेले आहेत. ए आहे गुजरात, बी तामिळनाडू, सी कर्नाटका आणि डी आहे आंध्र प्रदेश. याचं अचूक उत्तर आहे ए. आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेला असणारे जे गुजरात आहे ते गुजरात राज्य. कारण जर आपण बघितलं तर महाराष्ट्राला जवळपास 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे. महाराष्ट्रापेक्षाही गुजरातचा समुद्रकिनारा मोठा आहे, कारण गुजरात हे राज्य जरी छोटं असलं तरी याचा असणारा जो आकार आहे त्या आकारामुळे किंवा खाडीच्या भागामुळे याला सगळ्यात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर याचं एक्सप्लेनेशन काय दिलेलं आहे बघा. द अरेबियन सी गिव्स द स्टेट ऑफ गुजरात इज एक्सटेन्सिव्ह कोस्टल लाईन. The 1214.7 kilometers long coastal line of Gujarat, which is the approximately 23% of the country's total mainland coastal line, make is the state with the largest mainland coastal line. आता जी प्रमुख आपल्या भारताची जी कोस्टल लाईन आहे किंवा जी मुख्य जमीन आहे किंवा जो मुख्य समुद्र किनारा आहे त्या मुख्य समुद्र किनाऱ्याच्या एकूण 100% भागापैकी 23% जो भाग आहे, 23% जो समुद्रकिनारा आहे तो एकट्या गुजरात या राज्याला लाभलेला आहे. तो जवळपास 14.7 किलोमीटर एवढा मोठा समुद्रकिनारा गुजरात या राज्याला लाभलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून सर्वात जास्त समुद्रकिनारा असलेलं राज्य गुजरात हे असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे, दी काराकोरम हायवे कनेक्ट विथ द फॉलोइंग
पेअर्स ऑफ कंट्रीज हा बँक पी.ओ. 1991 या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता. दी काराकोरम हायवे, आता हा जो काराकोरम हायवे आहे तो देशातील कोणत्या दोन प्रमुख शहरांना जोडतो. आता हा जो काराकोरम हायवे आहे तो कोणत्या दोन प्रमुख देशांना जोडण्याचं काम करतो. हा उत्तर भारताशी किंवा हिमालयातील घटकांशी संबंधित असलेला प्रश्न आहे. त्याच्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. ए आहे इंडिया टू नेपाळ, इंडिया टू चायना, इंडिया टू, आता या ठिकाणी 6वा प्रश्न काय बघा, दी काराकोरम हायवे कनेक्ट विथ दी फॉलोइंग पेअर्स ऑफ कंट्रीज. हा प्रश्न बँक पी.ओ. एक्झाम 1991 मध्ये विचारला गेलेला होता. त्याच्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. ए आहे इंडिया टू नेपाळ, बी इंडिया टू चायना, सी इंडिया टू पाकिस्तान, डी आहे चायना टू पाकिस्तान. याचं अचूक उत्तर आहे चायना टू पाकिस्तान. या दोन प्रमुख देशांना जोडण्याचं काम हा काराकोरम हायवे करतो. आता याचं काय एक्सप्लेनेशन आहे बघा, दी काराकोरम हायवे कनेक्ट चायना अँड पाकिस्तान. दी काराकोरम हायवे कनेक्ट चायना अँड पाकिस्तान अक्रॉस दी काराकोरम माउंटेन रेंज थ्रूआउट दी कुंजजेरब पास ॲट अँड एलिव्हेशन ऑफ 4693 मीटर अबव्ह दी सी लेवल. आता समुद्रसपाटीपासून 4963 मीटर उंचीवरती असणाऱ्या कुंजरेब ही जी खिंड आहे त्या खिंडीतून जाणारा एक प्रमुख महामार्ग आहे की जो भारतामधून जातो आणि भारतामधून जात असताना तो चीन आणि पाकिस्तान या दोन देशांना जोडण्याचं काम करतो. म्हणून याचं अचूक उत्तर आहे डी चायना अँड पाकिस्तान. काराकोरम हा हायवे चायना आणि पाकिस्तान या दोन देशांना जोडतो आणि तो जोडत असताना हिमालयातील असणारी जी काराकोरम पर्वतरांग आहे त्या काराकोरम पर्वतरांगेतून जातो, म्हणून त्याला आपण काराकोरम हायवे असं म्हणतो. 7वा प्रश्न आहे लक्षद्वीप आयसलँड आर दी प्रोडक्ट ऑफ. आता लक्षद्वीप आयसलँड जे आहे, लक्षद्वीप आपल्याकडे जी भारताच्याला लाभलेली जी लक्षद्वीप अमनद्वीप बेटे असतील, त्याचबरोबर अंदमान निकोबार बेटे असतील, याच्यातील जी लक्षद्वीप बेटं आहेत ती लक्षद्वीप बेटं ही कशाची निर्मिती आहे. हा प्रश्न CDS एक्झाम 1999 मध्ये प्रश्न विचारला गेलेला होता. याच्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. ए व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटी, बी वेव्ह ॲक्शन, सी स्लीप लोअर एक्सपान्शन आणि डी आहे रिफ फॉर्मेशन. आता याचे 4 पर्यायापैकी हे जे लक्षद्वीप हे जी बेटं आहेत ती कशाची निर्मिती आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे की रिफ फॉर्मेशन किंवा रूफ फॉर्मेशन आपण त्याला म्हणतो. आता काय एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा, लक्षद्वीप आयसलँड आर दी प्रोडक्ट ऑफ रिफ फॉर्मेशन. लक्षद्वीप इज अँड ऑफ दी 12 atolls, 3 reefs and 5 submerged blanks with a total of about 39 islands and its. आता या ठिकाणी हे जी लक्षद्वीप बेटं आहे ती लक्षद्वीप बेटं अनेक लहान मोठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्राकृतिक घटकांचे एक म्हणून बनलेलं आहे, म्हणून याची जी निर्मिती आहे ती निर्मिती रिफ फॉर्मेशनमधून झालेली आहे. 8वा प्रश्न काय बघा, which state among the following has the highest percentage of the scheduled caste population of the state population. एकूण राज्याच्या असणाऱ्या लोकसंख्येपैकी किंवा एकूण राज्याच्या लोकसंख्येपैकी शेड्यूल्ड कास्ट असणारं कोणतं राज्य आहे. हा प्रश्न IAS एक्झाम 2004 मध्ये प्रश्न विचारला गेलेला होता. which state of the following has the highest percentage of the scheduled caste population of the state population. राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी शेड्यूल कास्ट जास्त असलेले राज्य कोणते. याच्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. ए झारखंड, बी मध्य प्रदेश, सी पंजाब आणि डी आहे उत्तर प्रदेश. याचं अचूक उत्तर आहे सी पंजाब. पंजाब अकाउंट्स ऑफ दी 2.3% ऑफ टोटल पॉप्युलेशन अँड 4.3% ऑफ शेड्यूल कास्ट पॉप्युलेशन ऑफ इंडिया.
आता पंजाबच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 4.3% शेड्यूल कास्टची पॉप्युलेशन आहे आणि ती आपल्या भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 2.3 पॉप्युलेशन ही शेड्यूल कास्टची या पंजाब या राज्यामध्ये आहे. तर पंजाब राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी 4.3% पॉप्युलेशन शेड्यूल कास्टची आहे. ॲज पर सेन्सस 2011च्या जनगणनेनुसारची असणारी आकडेवारी आहे. द स्टेट ऑफ पंजाब हॅज द हायेस्ट पर्सेंटेज ऑफ शेड्यूल कास्ट पॉप्युलेशन अमंगस्ट ऑल दी स्टेट ऑफ दी कंट्रीज. म्हणजे याचं अचूक उत्तर जे आहे ते सी आहे. पंजाब राज्यामध्ये सर्वात जास्त शेड्यूल कास्ट पॉप्युलेशन असलेले आपल्याला पाहायला मिळते. 9वा प्रश्न आहे, द ट्रॉपिक ऑफ कॅन्सर डज नॉट पास थ्रू. आता या ठिकाणी ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे जे कर्कवृत्त आहे आपल्याकडे जी पृथ्वीची जी वेगवेगळ्या प्रकारची विभागणी करण्यासाठी किंवा जे आपण बघतो की लोकेशन सांगण्यासाठी जी आपण निश्चिती केलेली आहे त्याच्यामध्ये असणारं जे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जे आहे म्हणजे कर्कवृत्त जे आहे ते कर्कवृत्त कोणत्या राज्यातून पास होत नाही. थ्रूआउट दी ट्रॉपिक ऑफ कॅन्सर डज नॉट पास थ्रूआउट म्हणजे खाली राज्यांची नावं दिले त्या राज्यांच्यापैकी कोणत्या राज्यातून जात नाही असं त्याचा अर्थ होतो. याच्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. ए आहे मध्य प्रदेश, बी वेस्ट बेंगॉल, सी राजस्थान आणि डी आहे ओरिसा. तर याचं अचूक उत्तर आहे डी ओरिसा. ओरिसा या राज्यातून हे कर्कवृत्त हे जात नाही. आता याचं काय एक्सप्लेनेशन काय बघा, इन द इंडियन ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पास थ्रूआउट दी 8 स्टेट नेम. आता या ठिकाणी हे जे कर्कवृत्त आहे ते कर्कवृत्त एकूण 8 राज्यांच्यामधून जातं. त्याच्यातील पहिले राज्य आहे, आपण जर पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलो तर पहिलं राज्य लागतं राजस्थान, त्यानंतर गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, वेस्ट बेंगॉल, त्रिपुरा आणि मिझोराम या एकूण 8 राज्यातून हे कर्कवृत्त हे जातं. हे 8 राज्यातून जात असल्यामुळं ओडिसा या राज्याचा कर्कवृत्ताशी संबंध नाही, म्हणून कर्कवृत्त हे या राज्यातून पास होत नाही. म्हणून अचूक उत्तर डी हे आहे. 10वा प्रश्न आहे, दी नॉर्थर्न पार्ट ऑफ दी वेस्ट कोस्ट इज नोन ॲज. आता जो नॉर्थर्न पार्ट आहे उत्तरेकडचा जो भाग आहे तो उत्तरेकडचा भाग कोणत्या नावाने ओळखला जातो. कोकण कोस्ट, कोरामंडल कोस्ट, मलबार कोस्ट, नन ऑफ दिस. तर काय आहे बघा, दी नॉर्थर्न पार्ट ऑफ दी वेस्ट कोस्ट इज नोन ॲज कोकण कोस्ट. कोकण also called coastal plain of the western India lying between the Arabian Sea and the western Ghat. आता पश्चिम घाट आणि समुद्रकिनारे यांच्यामधला असणारा भाग म्हणून कोकण किनारपट्टीला आपण ओळखतो. म्हणून आपण जो असणारा जो भाग आहे कोकण किनारपट्टी ही महत्त्वाची आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी हे आपण यानंतरही व्हिडिओ बघणार आहोत किंवा प्रश्न बघणार आहोत. याच्या संदर्भात जर तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. किंवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.